भगवान साहेब झाले का जेवण फेवण चहा पाण्याचा मुख सुचतोय अजून काय साहेब व्हायचा का नमस्कार मित्रांनो, तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. तर काल काय व्हिडिओ काढला झाला नाही, तर आता टायमिंग झालाय भरपूर दुपारचा. आता 4चा टायमिंग झाला जेवण चहा प्यायचा. तर ही काकड्यान दोडकं दिलं होतं, एक जण आणलं होतं. एकूण 2, 4, 6 दोडका इथं कवळ झार दोडका इथं हो का. आणि काकड्या पण आहेत त्या. तुमचं जेवण झालं? तिथं काय गहू आहे काय? ते जड गहू खीर करायची राहिली, त्याला काय दळलातच टाकावं. ते काय आता त्याला किडे लागले, ते व्हायचे बी नाही नीट. थोडं आहे भाऊ. झालं जेवण? जेवण झालं? जेवण झाले दुपारचं मग 12 वाजता. हा, आता 4 वाजले. दुकानाला जायचंय. आम्ही मिरच्या आणल्या थोड्या इसूर मसाला करायला. ते देठ काढून ठेवले ते, पण जरा सादळते त्या वांबळीने. ह्या मग ते मसाला करून आणायचंय. थोडं खोबरं धन आणायचे जाऊन. तेल नाही, तेल संपलंय. थोडी चटणी बी नाही, चटणी बी थोडी काढावी मसाला. चटणी बी नाही. हा, चटणी बी नाही. दळण ठेवायचे गिरणीतले काम आहे. गव्हाचं पीठ संपलंय. ही जोड गहू होतं इथं आहे, तो विसकती. पण ते काय आता त्याला बोळ पडले ते, त्याच्यामुळे दळणातच टाकावं लागल. खीर करायचं म्हणलं होतं, दळूनच आणावं आपलं. तेलाच कॅन आणलं. 550 रुपयाला बसले तेलाच कॅन. इथं आणलं गावातून. मिरच्या लाल भडक आहे त्या. आम्हाला करायचा मसाला, त्याच्यामुळे सामान आणले. या हे कच्चा मसाला आणलाय. ह्याच्यात दगड फुल तामपत्र आणले. हा, धन आणल्या. ते आणलं इथं मोहरी आणि तीळ आणि खोबरं. थोडं जास्त आणलंय म्हणजे लागतंय कशाला बी. अर्धा किलो एवढं सामान आणलंय. हे मिरच्या बी चांगल्या आहेत, लाल भडक. विकत आणले ते 250 रुपये किलो. कोण द्यायला लागले? चपातीमुळे जाते भाकर जात नाही. ती जायला वाटतं हे नीट केलेलं आहे वाटतं. ती दिवशी भाऊ ती जोडगाव टाकावं ह्याच्यात गिरणी दळायला. काय त्याला कोण करत, कोण काढायचं, कोण करायचं काय करायचं. गहू नीट करून ठेवलेलं आहे तर काही मला वाटतं. ते ठेवलं होतं का बाहेर? कोणचं तर गहू नीट करून ठेवलं. काही नाही नीट केलेलं बघावं एकदा. खडं नाही ते बरं का, ह्यात हे आहे.
गेला असं पण चालला दाबून तर चालू तर नाही गेला. तसलं सराठवणी काय काय केलं. ते लय दिवस झाला आपण रेशनला जात नाही, त्याचा अंगठ उमटत नाही म्हणून ते कार्ड बंद पडलं. अरे रेशनचं मार्का सोड मिळत देत नाही तर रेशनचा मार्का सोडतो. त्याचं ते कार्ड बंद पडले याला लॉकडाऊन पासून. दिले ना त्याच्याकडे बदलायला, ते करून देतो म्हणून. लय दिवस झाला आम्हाला रेशनचा मालच मिळत नाही. रेशनचं मार्का स्वस्त असतं बघा. लेडीजच्या नावावर गॅस आलाय 100 रुपयाला. तिथली स्कीम आली म्हणून मी आईला घेऊन गेलतो पिंपळनेरला. तर ती म्हणली 12 अंकी नंबर लागतोय. मग बघितलं आणि त्याला फोन केला तर ती म्हणली तुमचं कार्ड बंद पडले, कार्ड चालू करावं लागेल आणि परत मग जावं लागेल रेशनला गॅस बघायला. ते तिथे तर काय करणार आहे, तिथं सगळं कागदपत्र ओके असल्याशिवाय तर कशी द्यायची. उघडू का चमकतं इकडं म्हणून दिसत नाही म्हणून मी लावले. बाहेर बी ओलाय सगळं घेऊन करायला. सोडलीच्या डॉक्टरला खाली औषध तरी त्याला आहे का म्हणा. केलं होतं. पंधरा बटर आम्हाला 21 दिवस जाते. 1-2 आलं. मला आता म्हणायचं नाही खारीवाला येत खारीवाला आल्यावर त्याच्यापासून किलोभर घेतल्यावर परवडत ते. काय घेता काय 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 पाहिजे पोरीला? तुझ्या गावाला सोडून यायचं. आला तिला काकडी बाबाला मला माझ्या गावाला सोडून तू राहता इथंच आहो. तिथली काकडी तिला काय बाबा खायचे का काकडी तुला? अजून माहिती का कुठे बाळा कुठं आहे ग? त्यांच्या गावाला कोणाचं गाव आहे? तुमच्या गाव त्यांना दाखव. त्या आजोबाकडे गाडी आहे, माझ्याकडे गाडी आहे. दे तुला चॉकलेट आहे. हा हो दुकानाला गेलतो ते 1 रुपया उरला होता त्याला. बरं. जा बाबाकडे घे जा. तिची आई गेली काय? तिच्या आली होती घे की. बरं दे हो. ते कोणाचं घालते? घे. बरं. बरी राहते राहते हा राहायचं म्हणते मी का? खाल्ला सगळा हो. राहते घे. कोण नाही दिसलं म्हणते मला माझ्या गावाला राहा म्हणते माझ्याकडे. आला का? तुमच्या गावाला लय लांड काय तिकडं? तिला म्हणलं हे जा तुझं घर तर नाही म्हणते तुझं घर आहे ते माझं नाही. होय का तुझं घर कुठं आहे? लांब आहे तिकडं तिकडं असं असं जायचं म्हणते. तुला माहित आहे का? खूप भावाला म्हणते तुला माहिती आहे का मी सोडतो माझ्याकडे. तुला माहित आहे का घर तुमचं कुठं आहे ते? होय का डबे तुला माहित आहे? जर काकडी तुला खायला. हा बघ की. तिकडं येतो बरं महिन्यात आता पाव किलो घेऊन ये मला. मिठाचाच खाऊ लागतो. गव्हायचं कड्यामध्ये दिसत.
खायला तर काहीच नसतं उरलं थोडं राहिले जाईल काय चिरमुरं झालं का? हा चिरमुरं झालं चिरमुरं काय झालं चिरमुरं चुरावर किती वर्ष होते मग काय आणायचं चुरावर झाला मी वरती नव्हते तेव्हा त्यातच खाल्लं 2-4 दिवस ते खायला लागलं म्हणजे ते आयला एक इथे लोक मला टिकवून खात जा की आणि खावायची गेली तर गेल्या पाहिजे आता बघा काय करायचं बघायचं काय लोक खाल्लं त्यात मरणाचं खडायचं दळात खायचं लोकांचं काय करायचं मग टाकून द्यायचं काय करायचं टाकून कसं राहणार द्यावं येईल तिला आपलं 100 वाटते पण कोण त्याला सांभाळायचं कोण नाही तुम्हाला काठीवर जरी मी चाललो असतो पण घेतली असते एखादी 500 किलो म्हटलं खीर करायचं एवढं चांगलं होतं पण काय सांगायचं मला सगळं काय विचारते त्याला ही झाली जेवढं चांगलं अयो जास्त चाललं झालं ना तसं सामान आहे राहू दे असंच मसाल्याचं पिशवीत ह्या केंड काय हे तेल नाही का पाहिजे ह्याच्यात काय नाही चढून काढलं ह्यात काढतो ना काय त्या बाबाला भज सुद्धा नाही तर जायचं हा किती जायचं बसायला लागते तर बरं लागते खायला ह्याच्यात काढतो पेटली काय ते त्यातले ते घेत कुठलं पडलं ते घ्यायचं ते आणि 500 म्हणल्यावर 110 रुपये किलो बसले हा पिशवी बी 100 रुपयाला आहे मग त्यात कमी येते पिशवीत तेल ते हा मग कमी असते केंद्र घाल की नका पगारला ते सायकली पण बिळाने जायला लागले ते टाकायचे पगारला घालत तर
वाऱ्याने पडली बघ घागर खाली. आपलं तत्व घराला तकलीफ नाही. चला मित्रांनो, आता दळा नीट केलं, गिरणीत ठेवतो निघून. मसाला सामान आणले बघू आता, उद्या फिद्या भाजू. चला मग, आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय, धन्यवाद.